आत्ता ना कित्येक जण कळत नकळतपणे पोस्टपार्टम डिप्रेशन फेस करतात, पण हे तेच आहे का हे पटकन कळत नाही अनेकांना, आणि मग नंतर हळूहळू त्याचा त्रास व्हायला लागतो. वुड यू लाईक टू टेल मी युअर साईड, की हाऊ तुझ्या बाबतीत काही घडलं का, किंवा तू डेफिनेटली कसं डील केलंस आणि काय गायडन्स तुला द्यायला आवडेल? डेफिनेटली पण त्याला पोस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला पोस्ट नॅटल Yeah. डिप्रेशन किंवा मला ते माहीत नव्हतं की त्याला असं काही म्हणतात. पण येस, आय वॉज गोईंग थ्रू इट. नाव आय नो की अच्छा मला असं होत होतं त्यावेळेला. आणि काहीच नाही, म्हणजे काही ॲब्सल्युटली काही करत नव्हतं. आणि कसं होतं, ॲड फिल्म्स पण नव्हते करत, कारण एखाद्याना कामाला नाही म्हटलं आणि दुसरं काम केलं तरी पण लोक हर्ट होऊ शकतात बरोबर. की आम्हाला नाही म्हणाली, आणि असं ते पण होऊ केलं. शकतं. सो मी 4 वर्ष ॲब्सल्युटली नाही केलं. आणि नंतर असं झालं, सई मोठी झाली, तिची शाळा सुरू झाली, नर्सरी वगैरे हल्ली खूप लवकर सुरू होतं. ती 3.5 वर्षाची असतानाच तिची नर्सरी सुरू झाली. शी गॉट बिझी आणि आय वॉज ॲट होम. मी म्हटलं अरे आता तरी मला सुरुवात केली पाहिजे कामाला. आणि त्यावेळेला मात्र माझ्या सासूबाईंनी, माझ्या आईनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी सईकडे व्यवस्थित लक्ष दिलं. म्हणजे घरी कामाला मुली होत्या, त्यांच्यावर लक्ष ठेवायला ह्या दोघी असायच्या. म्हणजे ते तिचं नीट करतायत ना हे बघायला. मग तो एक सपोर्ट होता. सो आय स्टार्टेड ऑडिशनिंग. आणि मग ये मेरी लाईफ है अशी सोनी टीव्हीची एक सिरियल मला मिळाली. आणि ते शूटिंग हळूहळू मी सुरू केलं. दॅट वॉज द स्टार्ट ऑफ सच अ लॉंग ह्यूज ब्रेक. प्रेग्नंट पॉज होता ना तो आफ्टर प्रेग्नन्सी. सो त्यानंतर मग ये मेरी लाईफ है मी सुरू केलं. आणि मग असं झालं की चक्रव्यूह ह्या मराठी सिरियलसाठी एक केमिओ करायला मला बोलवलं. ठीक आहे, त्याच्यात मी एक गेस्ट अपीअरन्स केला. आणि झी मराठीवरची सिरियल, त्यावेळेला ते अल्फा होतं, झी मराठीची ती सिरियल होती. आणि ती खूप छान म्हणजे बनवली होती सिरियल. त्याच्यामध्ये जस्ट एक सुरुवातीलाच एक 15 एपिसोडचं माझं काम होतं. आणि फर्स्ट मराठी सिरियल चक्रव्यूह. ओके. आणि ती सिरियल मी केल्यानंतर मला संगीताताई सारंग, कॅम्प्स क्लब, त्यांचा फोन आला की आम्ही अधुरी एक कहाणी अशी सिरियल बनवते, तर तू ऑडिशनला ये. आणि मग अधुरी हॅपन्ड. आणि मग सुरूच झालं म्हणजे काम जोरदार. आणि अधुरीमधली अमृता अजूनही लक्षात आहे प्रेक्षकांच्या, किंवा तुझी आणि स्वप्नीलची जोडी मस्त एकदम. येस येस. आणि तो अनुभव पण खूप छान होता. संगीताताई पण एकदम म्हणजे गोड आहेत, एकदम असं मला मैत्रिणीसारख्या आहे. कधी प्रोड्युसरसारख्या कधीच नाही वागल्या त्या. आणि मग नंतर अनेक 2 फूल, एक डाऊटफुल अशी एक सिरियल केली. त्याच्यानंतर मग हिंदीमध्ये सुरू झालं. आणि पुन्हा अशी एक फेज झाली की अधुरी वगैरे संपलं सगळं आणि परत काहीच काम नाही. आणि मग असं होतं ना की एक अपेक्षा माझी पण वाढते ना की मी काम केलंय, आता तरी समोरून यायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी खबरदार फिल्म पण केली होती अधुरी सुरू असताना. ओके. हां, महेश कोठारेंनी मला फोन केला, त्यांच्या मिसेस निलिमाताई, की मी बघते तुझी सिरियल, मला खूप आवडते अमृता, तर ऑडिशनला येशील का, आम्ही अशी एक फिल्म करतो आहोत. तर डेली सोप तुला माहिती आहे खूप दिवस लागतात. सो मी तिथे गेली ऑडिशनला आणि खबरदारसाठी माझं कास्टिंग झालं, जे धुमशान गाजलं त्यांनी गाण्याने. त्या मजा आली, तो पण अनुभव खूप छान होता. पण पुन्हा एकदा तिथे कोल्हापूरला जाऊन शूटिंग, म्हणजे ओढाताण असतेच ना. म्हणजे अधुरीचं शूटिंग करत होते, परत तिथेही जाऊन फिल्म्स करत होते. ते सगळं झालं. मग अधुरी एक 4.5 वर्ष सुरू होती. इट्स लाईक अ बिग जॉब. त्यानंतर परत काही काम नाही. मग तू म्हणतेस असं पुन्हा एक डिप्रेशन, की विसरले का मला प्रेक्षक, असं का म्हणजे. आणि ना एक अपेक्षा असते ना कलाकारांची, की आता मला ना काहीतरी एक आत्ता केलेल्यापेक्षा वेगळं काहीतरी एक मिळावं, चॅलेंजिंग माझ्यासाठी असेल तर. असं मी वाट बघत होते कामाची. आणि मी असं ठरवलं की ज्या प्रकारे मी दिसते, निखळ विनोद हा माझा फोर्टे आहे, मग मला त्या प्रकारची जर भूमिका मिळाली, मला आवडेल अशी, तोपर्यंत मी थांबेन. पेशन्स, हाईट ऑफ पेशन्स हे आपल्या क्षेत्राचं तर मेन गुण तो आहे. अभिनयाच्या आधी पेशन्स, करेक्ट, तो गुण आहे.